आणि खूप मोठा खेकडा सापडला आहे। हा बघा, लगभग एक अर्धा पाऊण किलोचा खेकडा आहे। खूप मोठा खेकडा आहे। हा माझ्या लाईफ मधला सर्वात खेकड्यांपैकी खूप मोठा खेकड्यांपैकी एक आहे हा। हा बघा, एकदम जबरदस्त डेंगा खेकडा आहे। खूप मोठा खेकडा आहे हा बघा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवी फागे। आज आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खाडीमध्ये खेकडे पकडण्याचा सर्वात भरोसेमंद तरीका। आज ह्या व्हिडिओमध्ये आम्ही खाडीवरती आलो आहे आमच्या गावाचं नाव आहे चिवेली। हे चिपळूण तालुक्यामधील गाव आहे, रत्नागिरी जिल्ह्यामधील। हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित जर बघाल बिना स्किप करता, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खेकडे पकडण्याचे बरेच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकतात। कारण सगळ्यांनाच खेकडे पकडता येत नाहीत। बरेचसे लोक खाडीवरती खेकडे पकडायला येतात, पण चांगल्या रीतीने त्यांना खेकडे पकडता येत नाहीत। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। हा व्हिडिओ बिना स्किप करता व्यवस्थित बघा, तुम्हाला खेकडे पकडण्याच्या बरेच सगळ्या गुप्त गोष्टी माहिती पडतील आणि तुम्ही एक सक्सेसफुल खेकडे पकडणारे म्हणजे एक क्रॅब हंटर चांगल्या प्रकारे बनू शकता। तर चला सुरू करूया। खेकडे पकडण्यासाठी आपण अशा प्रकारच्या जाळचा उपयोग करणार आहोत। हे बघा, ही जाळाची संरचना कशा प्रकारे आहे। हा एक पुरा लोह्याची जी सळी आहे ही गोल करून तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे पुरं जाळे तयार केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असा एक खोल पण तयार केलेला आहे आणि त्यामध्ये खेकडी ही येते। आणि एक मोठ्या प्रकारची रशी आहे ही जी खाडीमध्ये फेकण्यासाठी उपयोगाला येते आणि ह्याच्या मधोमध इथे खेकडेसाठी जो खाना असतो तो बांधण्यासाठी इथे एक जागा केलेली आहे। त्याच्याबरोबर हे जाळं देखील असतं। ह्या जाळं बांधण्याचं कारण एवढंच आहे की ह्या जाळ्यामध्ये जर तुम्ही खाना बांधलात तर तुम्हाला हा जो खेकडा येतो खाण्यासाठी, तो खेकडा लवकरात लवकर तुमचं खाणं संपू शकत नाही आणि तो खेकडा सापडू शकतो। आणि बऱ्याच वेळा लोक काय करतात, ह्या जाळ्याच्या इथे मध्येच डायरेक्टली खाणं बांधलं जातं, जे अशा प्रकारची खाणी तुम्ही वापरू शकता। हे बघा, ही एक फ्रेश मच्छीचा तुकडा आहे। शिवाय तुम्ही ह्या टेक्निकसाठी बरंच काही खाण्याचे प्रकार आहेत। त्यामध्ये तुम्ही सुकी मच्छी बांधू शकता, ओली मच्छी बांधू शकता, चिकनचे तुकडे बांधू शकता, शिवाय मेलेल्या प्राण्यांचे चामडेचे तुकडे वापरू शकता, शिवाय कोंबडीची जी आतडी असतात त्यांचासुद्धा वापर काही ठिकाणी लोक म्हणजे ह्या अशा प्रकारे खेकडे पकडण्यासाठी करतात। तर मी अशा प्रकारे ह्या जाळ्याबरोबर ही मच्छीचा तुकडा इथे बांधणार आहे। ह्याच्याबरोबर इथे मधोमध तुम्हाला दाखवतोच, थोडा वेळ थांबा। हे अशा प्रकारे ह्याला गुंडळून अशा प्रकारे हे बनवलं जातं आणि त्यानंतर असं बांधलं जातं। सर्व जाळी आता बांधून झालेली आहेत। ही बघा, लगभग आज मी 12 जाळी घेऊन इकडे आलेलो आहे खेकडे पकडण्यासाठी। आणि खाडीचं पाणी बघा, पाण्याला भरती आलेली आहे। आता पाणी वरच्या बाजूला सुरू झालेलं आहे। पहिलं जाळं मी बिलकुल दगडांच्या बाजूलाच ठेवणार आहे, कारण दगडांमध्येच खेकडे बरेचसे लपलेले असतात बिळांमधून, म्हणून मी दगडांच्या एकदम जवळ पहिलं जाळं टाकणार आहे। जे जाळं आहे ते मी खोल पाण्यामध्ये फेकणार आहे, कारण खोल पाण्यामधून सुद्धा काही खेकडे पुढे पुढे जात असतात भरतीच्या वेळेला।
2 जाळी टाकून झालेली आहेत. आता आपण तिसरं जाळं टाकायला जातो आहे. ह्याच्याच बाजूला समोर हे बघा, ह्या ठिकाणी आता तिसरं जाळं टाकणार आहे. कारण इथे खूप मोठा डोहा आहे आणि ह्या डोहामध्ये बरेच खेकडे मला सापडलेले आहेत आतापर्यंत, म्हणून मी तिसरं जाळं इथे टाकतो. चौथं जाळं आपण इथे टाकणार आहोत. इथे खालच्या बाजूला बरेच सगळे मोठे मोठे दगड आहेत आणि एका बाजूला ह्या साईडला मोठा डोह देखील आहे. त्याच्यामुळे इथे चांगल्या प्रकारे खेकडे मिळतात, म्हणून चौथं जाळं आपण आता इथे टाकणार आहोत. पाचवं जाळं टाकण्यासाठी आपण थोडेसे पुढे जातो आहे. हे बघा, पाच जाळी टाकून झालेली आहेत आणि आता आपण बाकीची सगळ्या जाळी टाकण्यासाठी दुसऱ्या एरियाकडे निघालेलो आहोत. ह्या बाजूला आपण जिथे जाळी टाकली होती त्याच्या थोडासा उलट दिशेला आपण जातो आहे. 6वं जाळं आता आपण ह्या जागेवरती टाकणार आहोत खाली. ह्या जागेबाबत तुम्हाला हे सांगतो की ह्या जागेवरती मला एकदा 1.5 किलोचा खेकडासुद्धा सापडला होता. खूप मोठा खेकडा. ही खूप जबरदस्त जागा आहे एकदम. कधी कधी सापडला तर लय मोठा खेकडा सापडतो ह्या जागेवरती. आता आपण ह्याच जागेच्या थोडासा पुढे चाललेलो आहोत बाकीची जाळी टाकण्यासाठी. आता आपण समोर इकडे ती जाळी टाकणार आहोत. आता ह्याच्या पुढचं जे जाळं आहे हे आता समोर आपण तिकडे टाकणार आहोत. चला, आता बाकीची जाळी आपण समोर निघालेलो आहे या ठिकाणी. चला, आता आपण थोडेसे पुढे जाणार आहोत ह्याच्याहून खाडी किनाऱ्याने. हे बघा, हा पुरा खाडीचा बांध आहे आणि इथे खूप सारे जबरदस्त मोठे मोठे खेकडे ह्या जागेंवरती सापडतात. म्हणून मी हमेशा ह्या ठिकाणीच खेकडे पकडण्यासाठी येत असतो हमेशा. आता आपण आलेलो आहे जिथे आपल्याला खेकड्यांची जाळं टाकायचं आहे. ह्या ठिकाणी ही सुद्धा जागा खूप जबरदस्त आहे. इथे सुद्धा खूप मोठे मोठे खेकडे मला आतापर्यंत सापडलेत. बघूया आजच्या दिवशी काय होतं आहे. पुढचं जाळं आता आपण इथेच पुढे टाकणार आहोत. हे जे नारळाचं झाड दिसतंय त्या ठिकाणी. ही सुद्धा जागा खूप जबरदस्त आहे. इथे सुद्धा मला एकदा अर्धा पाऊण किलोचा खेकडा सापडला होता. आता फक्त 2च जाळी टाकायची राहिलेली आहेत आणि ती थोडीशी दूर आहे. तिथून जंगलामधून थोडा वाट काढत जावं लागतं. आता फक्त एक जाळं टाकायचं राहिलेलं आहे. इथून समोर जाऊन ते टाकायला लागेल. ते जाळं आपण आता ह्या जागेवरती इथे टाकणार आहोत. सर्व जाळी टाकून आता झालेली आहेत आणि आता आपण पुन्हा आपल्या पहिल्या जाळ्याकडे वळतो आहे. जाळी टाकून लगभग मला वाटतं अर्धा तास झाला असेल
आता आपण 15 ते 20 मिनटं थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाळी उचलायला चालू करू आणि बघूया कशा प्रकारे खेकडे सापडत आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला खेकड्यांबाबत बऱ्याच सगळ्या माझे अनुभव तुम्हाला शेअर करतो की खेकडे पकडण्याचा सुद्धा एक सीझन असतो मेन म्हणजे. आणि बरेचसे लोक बिना सीझनचे खेकडे पकडण्यासाठी येतात आणि त्यामुळे मग त्यांना खेकडे सापडत नाही. खेकडे पकडण्याचा सीझन असा आहे की जेव्हा एकादशी असते आपल्या मराठी कॅलेंडरनुसार, त्या एकादशीच्या पुढचे 10 दिवस खेकडे खूप चांगल्या प्रकारे मिळतात. आणि जसा 11वा दिवस उजळतो तेव्हापासून पाण्याचा फोर्स कमी होतो आणि पाण्याचा फोर्स कमी झाल्यामुळे खेकडे एवढे जास्त प्रकारे सापडत नाहीत. आणि त्याच टायमाला लोक बरेचसे खेकडे पकडण्यासाठी येतात आणि मग त्यांना खेकडे सापडत नाहीत. त्यामुळे सहसा जर अशा प्रकारे जाळ्याने जर खेकडे पकडण्यासाठी जर कधी आलात तर तुम्हाला त्या सीझनमध्येच यायला लागेल, ज्या वेळेला खेकड्यांचा सीझन असतो एकादशीपासूनचे पुढचे 10 दिवस. त्या टायमाला आलात तर तुम्हाला 100% खेकडे चांगल्या प्रकारे भेटू शकतात. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे अशी आहे की सहसा जे जाळं असतं, आपण जे खाडीमध्ये जाळं फेकतो ते जे जाळं आहे ते जाळं आपल्याला जेव्हा उचलायचं असतं त्यावेळेला ते खूप जोरात उचलायला लागतं. कारण बऱ्याच वेळेला आपण ते जाळं बऱ्याच वेळा स्लो उचलतो, त्यावेळेला खेकडीला अंदाजा येतो की कोणतरी आपल्याला वरती खेचतो आहे आणि खेकडी लगेच ह्याच्यामधून पळून जाते. तर त्यामुळे सहसा जे जाळं आहे ते तुम्हाला फास्ट उचलायला लागेल, खूप फास्ट. त्यावेळेला ते तुम्हाला खेकडा आतमध्ये बसलेला दिसू शकतो. नाहीतर बऱ्याच वेळेला लोक तेच करतात, जाळं खूप स्लो उचलतात आणि त्यामुळे खेकडा काही सापडत नाही. ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या सगळेच खेकडेचे व्हिडिओ बनवणारे लोक कुणाला सांगत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो, ह्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्या. आणि तसंच आमच्या चॅनलवरती असे जबरदस्त व्हिडिओ ह्याच्या पुढे देखील येणार आहेत. तर आमचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यामुळे तुम्हाला पुढे खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे याच्या आधीचे जे व्हिडिओज होते ते माझ्या चॅनलमध्ये आहे. माझ्या चॅनलचं नाव रवी फागे ADV आम्ही चिपळूणकर ह्याच्यामध्ये. तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेत तर त्याच्यामध्ये मी खेकडे पकडण्याच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या होत्या. बरेचसे लोक मोठे व्हिडिओ बघत नाहीत. लगभग माझेसुद्धा व्हिडिओ लगभग अर्ध्या तासाचे आणि 35 मिनटाचे होते. त्याच्यामुळे शायद लोकांनी ते जास्त बघितले नव्हते. पण जर एखाद्या माणसाला परफेक्ट क्रॅब हंटर बनायचं असेल तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेत तर तुम्हाला खूप मदत होऊ शकते खेकडे पकडण्यासाठी. तर ते व्हिडिओसुद्धा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते बघत जा. त्याच्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. मानलं की त्या व्हिडिओची जी भाषा आहे ती हिंदीमध्ये आहे. हा माझा पहिलाच मराठी भाषेमधला व्हिडिओ आहे. मी पहिले काही व्हिडिओ हिंदीमधून शूट केले होते आणि त्यामुळे ते मला वाटतं ज्या लोकांना हिंदी भाषा समजत नाही त्या लोकांनी बघितलेच नसतील. तर ते देखील व्हिडिओ खूप छान आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये मी खूप चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये माहिती दिली होती. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघाल आणि तुम्हाला ते नक्की आवडतील. शिवाय माझ्या चॅनलवरती मी सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो. लगभग शिमग्याचे व्हिडिओ असतात, बरेचसे सीझन वाईज जशा प्रकारे व्हिडिओ येतात तसे मी टाकत असतो व्हिडिओ ह्याच्यानुसार. आता काही दिवसानंतर गणपती उत्सव चालू होतील, त्याचेसुद्धा व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती टाकणार आहे. खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ असतील आमच्या कोकणामधले. तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. पुढे खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला जरूर मिळतील. जाळी टाकून आता लगभग 1 तास व्हायला आलेला आहे आणि परफेक्ट टायमिंग झालेला आहे आता जाळी उचलण्याचा. तर चला आता जाळी उचलायला सुरुवात करूया. आता आपण पहिलं जाळं उचलायला सुरुवात करतोय.
खेकडा सापडलेला आहे, हा बघा. मानाके पहिल्या जाळ्यात काही खेकडा सापडला नाही, पण दुसऱ्या जाळ्यात खेकडा सापडला, जो खोल पाण्यामध्ये ते जाळं जे फेकलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हणून मी पहिलं जाळं आता इथून चेंज करून ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे जाळी चेंज करणेसुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण जर एखाद्या जागेवरती जर खेकडा सापडत नसेल तर त्या जाळ्याची जागा चेंज करणेसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पण आपलं तिसरं जाळं उचलायला जातो आहे. हे बघा, इथे समोर ते जाळं आहे. आता हे तिसरं जाळं आपण उचलूया. यात देखील एक खेकडा सापडला आहे, हा बघा. नाही आहे कधी कधी तर सगळ्याच जाळ्यात खेकडा असा येत नाही आहे. कधी कधी एखादा जाळं फेल जातं सुद्धा. दोन खेकडे आता सापडलेले आहेत आणि आता आपण पाचवं जाळं उचलण्यासाठी इथून पुढे निघालेलो आहोत. बघूया इथे काय मिळतं आहे. खेकडी तर आली होती, पण मला वाटतंय ती थोड्या वेळाने निघून गेली. हे बघा, खेकडीने थोडासा खाल्ला होता. आता ज्या जागेवरती आपण गेलो होतो तिथली खेकडीने खाल्लं आणि थोडासा वेळानंतर ती पळून गेली. म्हणजे ती खेकडी खूप हुशार आहे. त्याच्यामुळे मी आता तिथलं जाळं उचलून आता दुसऱ्या जागेवरती टाकणार आहे. जाळं उचलायला जातोय. बघूया ह्या ठिकाणी केवढा मोठा खेकडा सापडतोय ते. खेकडा सापडला आहे. वैसे तर ठीकठाक साईजचा वाटतोय, हा बघा. पण ह्याला एकच नांगा आहे, हे बघा. जबरदस्त खेकडा मिळाला आहे आणि ही एक मादा खेकडा आहे, हा बघा. आणि खूप साईजला जबरदस्त आहे. जबरदस्त मादा खेकडा मिळाला. हा खेकड्याच्या बाबतीत सांगायला जर गेलं तर ही मादा खेकडा जी असते ती खूप भरीव असते नरापेक्षा सुद्धा. बरेचसे लोक नर जे असतात ते आतमधून कधी कधी पोकळ सुद्धा असतात, पण मादा खेकड्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही 100% भरीव आणि मजबूत असते. ह्या जागेवर आता काय सापडलं नाही, म्हणून मी हे जाळ जे आहे ते चेंज करतोय दुसऱ्या जागेवरती. एक जबरदस्त खेकडा आलेला आहे, हा बघा. खूप मोठा खेकडा, खूप साईजने मोठा आहे, जबरदस्त एकदम. हा बघा, ह्यात सुद्धा एक जबरदस्त खेकडा मिळाला आहे, हा बघा. खूप साईजला चांगला आहे.
खेकडा सापडला. मला असं वाटलं की पाण्यामध्ये पाय दिल्यामुळे आवाज आला असेल आणि खेकडा पळून गेला असेल, पण खेकडा होता आणि तो पण चांगल्या साईजचा. ह्यात सुद्धा एक खेकडा आलेला आहे, छोटासा खेकडा आहे. सर्व जाळी आता उचलून झालेली आहेत आणि आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे खेकड्या मिळाल्या. लगभग 70% जाळ्यांमध्ये आपल्याला खेकड्या मिळाल्या आणि बाकीची जाळी काही फेल गेली. तर बऱ्याच वेळेला काय असतं की खेकडे पकडण्यासाठी वेळेवर यायला लागतं. आज मी व्हिडिओच्या पहिल्यांदाच म्हणालो होतो की माझा जरा टायमिंग चुकलेला आहे आणि भरती निघून गेलेली आहे थोडीशी वरती, त्यामुळे पहिल्या फेऱ्याला चांगल्या खेकड्या एवढ्या 70%च मिळाल्या, नाही तर बऱ्याच वेळेला सगळ्या जाळ्यांमध्ये खेकड्या मिळतात. तर हीच एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की खेकडे पकडताना तुम्हाला भरती येण्याच्या आतमध्येच जाळी टाकली गेली पाहिजेत, तर तुम्हाला चांगल्या खेकड्या मिळतात. कारण काय आहे की भरती जशी सुरुवात होते ना तशी खेकडे लगेचच्या लगेच खेकडे खाण्यासाठी बाहेर पडते आणि भरती सुरू होऊन जर गेली, म्हणजे भरतीचा शेव येऊन जर गेला तर त्या शेवबरोबर खेकड्या पुढे निघून जातात आणि नंतर मग बाकी उरलेल्या ज्या खेकड्या असतात त्या मग जाळ्यांमध्ये सापडतात. म्हणजे ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही तुमच्या लक्षात आलीच असेल. त्याच्यामुळे सहसा ओटीवरतीच जर जाळी टाकून ठेवली माणसाने तर त्याला चांगल्या प्रकारे खेकड्या मिळू शकतात. कारण जे आपण जाळे टाकतो त्याचा जो मच्छीचा वास असतो तो चांगल्या प्रकारे खाडीमध्ये मिसळतो आणि चांगल्या प्रकारे खेकड्या मिळतात. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सहसा ओटावरतीच जाळी टाकून ठेवा आणि भरती येण्याचा इंतजार करत बसा आणि भरती जशी येईल तसे 1 तासात जाळी उचलायला सुरुवात करा. आताचा जो व्हिडिओ आहे तो आतापर्यंतच आहे. तर एखाद्याला खेकडे पकडणे जर खरंच शिकायचं असेल तर आमचा मोठा व्हिडिओ जो येईल 30 ते 35 मिनटाचा तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये बरीच सगळी इम्पॉर्टंट माहिती पण दिली जाईल आणि चांगल्या प्रकारे तो व्हिडिओ असेल. तर चला, हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. ह्याच्या पुढे बरेच सगळे आमच्या चॅनलवरती खेकडे पकडण्याचे आणि मच्छी पकडण्याचे व्हिडिओ येणार आहेत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.